नमस्कार, मी राजेश शावलकर. लोकशाही निर्मित लोकलयच्या विशेष संवादमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण संवाद साधणार आहोत बेटी बचाओ बेटी पढाओ या अंतर्गत हेमाताई अमळकरांची. आज आपण आपल्या लोकलयच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहेत हेमाताई अमळकरांना. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने ताईंचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. ताई नमस्कार. नमस्कार. हेमाताई अमळकर या विवेकानंद प्रतिष्ठानच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या सदस्य आहेत. उद्यमीच्या संस्थापिका अध्यक्ष आहेत. दीपस्तंभ या दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या दीपस्तंभच्या या कार्यकारिणीच्या सदस्य आहेत. सामाजिक कार्यकर्त्या म्हणून हेमाताई अमळकर या सध्या कार्यरत आहेत. त्यांना आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत या जन्मदर जो आहे, मुलींचा जन्मदर हा अत्यंत कमी आहे आणि हा कमीच राहतो. हा वाढलेला कधी दिसत नाही. कमी जास्त जरी झाला तरी तो मुलांपेक्षा कमीच असतो. तर याचं काय कारण असेल आणि याच्यासाठी काय उपाय करता येतील हे आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. हेमाताई अमळकरांकडून. नमस्कार. बेटी बचाओ बेटी पढाओ हे घोषवाक्य अनेक वर्षांपासून आपण समाज मनावर बिंबवायला सुरुवात केलेली आहे. या घोषवाक्याचा विचार करतानाच माझ्या मनात अनेक प्रश्न आणि त्यामागचे काही विचार येतात. राजेशजी म्हणाले त्या पद्धतीने की हा जन्मदर सातत्याने कमीच राहतो आहे, तो वाढत नाही. 100ला 100 नाही, त्याच्यावर तर जाणं दुरापास्तच आहे. अशा प्रकारची सामाजिक परिस्थिती आहे. या सगळ्याची कारणं काय असावीत असा जेव्हा मी मागे जाऊन विचार करते तेव्हा असं वाटतं की भारतावर पूर्वापार अनेक प्रकारची आक्रमणं झाली. पूर्वीच्या काळी जेव्हा आपण वेदकालीन किंवा त्यानंतरच्या इतिहासाचा विचार करतो तेव्हा अनेक नावं आपल्या डोळ्यासमोर येतात की ज्या महिलांनी, ज्या स्त्रियांनी खूप चांगल्या प्रकारचं वैदिक ज्ञानसुद्धा संपादन केलेलं होतं. त्यांच्या नावांनी आपण पुढे आपली परंपरा चालवत होतो. पण अनेक आक्रमणांमध्ये जेव्हा परकीयांची आक्रमणं झाल्यानंतर सगळ्यात आधी त्यांचा जो हल्ला होतो, त्यांचा जो एक तिथली संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला जातो तो विशेषतः महिलांना त्रास देणे आणि मंदिरांना त्रास देणे. तर त्यामुळे त्या काळापासून मला असं वाटतं की या सगळ्या आक्रमण काळामध्ये महिलांना सुरक्षितता मिळावी याच्यासाठी महिलांना आतमध्ये ठेवलं गेलं, घराच्या आतमध्ये सुरक्षित राहाव्यात म्हणून. आणि मग या महिलांना त्रास होऊ नये या मनस्थितीतून हळूहळू मुलींवरचा संरक्षणाच्या दृष्टीने विचार करून मुलगी नको अशी एक मानसिकता तयार झाली असेल. हा मला पूर्वीच्या काळातलं वाटतं की स्त्रियांची सुरक्षितता महत्त्वाची मानली गेली, त्यातून हा विचार आला असेल. त्याच्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा स्त्रियांची आत्ताच्या या मागच्या 100 वर्षामध्ये मुलींची लग्न करताना ज्या प्रकारचा हुंड्याचा विषय पुढे आला, त्यातून आर्थिक परिस्थिती नसेल तर मुलगी जन्माला आल्यानंतर तिचं लग्न करून तिला पैसे देऊन तिचं योग्य घरी तिला पाठवणं हा एक आईवडिलांच्या डोळ्यासमोर खूप मोठा चिंतेचा विषय झाला असेल. आणि त्यामुळे पण मग मुलगी नको असा विचार मनामध्ये येऊन मधल्या काळामध्ये सर्रास ज्या प्रकारच्या स्त्री भ्रूणहत्यांचा विषय आला आणि यातून आजही कोणी सुटलेलं नाही आहे. अनेक डॉक्टर्ससुद्धा पैशाच्या लालचीने या सगळ्यामध्ये सामील असतात. तर मला असं वाटतं की या अशा काही कारणांमुळे हे विचार रूढ झाले असतील आणि त्यातून हा जन्मदर कमी झाला. दुसरी एक गोष्ट मला अशी वाटते की मुलींना शिकवलं, त्यांना चांगलं स्वतःच्या पायावर त्या उभ्या राहिल्या तरी लग्नानंतर त्या आपल्याला काही उपयोगाच्या नाहीत. आईवडिलांच्या जवळ त्या राहणार नाहीत आणि त्यानंतर जे काही आहे तिचं सगळं उत्पन्न असेल, तिची जी काही शैक्षणिक गुणवत्ता असेल ती नंतर त्या लोकांच्या सासरच्यांच्या उपयोगाची होईल. आपल्याला काय त्याचा उपयोग असाही एक विचार मनामध्ये येऊन मुलगी नको असा विचार समाज मनामध्ये रूढ झाला असावा असा एक माझा कयास आहे. खरं म्हणजे मुलींची सुरक्षितता हा विषय आजही तितकाच महत्त्वाचा आहे, तितकाच एका अर्थाने त्रासदायक पण आहे. कारण आजही आपण अनेक गोष्टी वाचतो, अनेक बातम्या वाचतो, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या मुलींपासून अनेक मोठ्या मुलींवर अत्याचार होतात, त्यांच्यावर हिंसात्मक कारवाई होते आणि कधीकधी त्यांना त्या सगळ्या विषयामध्ये जीवही गमवावा लागतो. तर अशा सगळ्यामुळे आधीच आईवडिलांना ही काळजी वाटून मुलगी नको असा विचार रूढ झाला असेल. खरं म्हणजे आपल्याकडे परंपरेने पहिली बेटी धनाची पेटीपासून मुलीचा जन्म होतो तेव्हा लक्ष्मी घरात आली अशा प्रकारची मानसिकता आपल्या समाजामध्ये होती.
पण आज त्या सगळ्याला एक असं विचित्र वळण लागलेलं आहे, एक त्या विचाराला ग्रहण लागलेलं आहे. आणि यातून खरं म्हणजे आत्ता मुलीच्या जन्माचं स्वागत करून मुलगी पण मुला इतकीच आपल्याला रक्षण करू शकते. शेवटच्या काळामध्ये वार्धक्यामध्ये आपल्याला ती एक मुलासारखी आपली जबाबदारी घेऊ शकते. या प्रकारचं खरं म्हणजे वातावरण आता तयार झालेलं आहे. कायद्याने सुद्धा आता दोन्ही बाजूनी मुलगा आणि मुलगी या दोघांमध्ये जसं समान संपत्तीचं वाटपाचा निर्णय घेतला गेला आहे, तसंच मुलीने सुद्धा आईवडिलांना सांभाळलं पाहिजे या प्रकारचे पण कायदे आता येत आहेत. मुलींची पण मानसिकता या प्रकारची होती आहे. पूर्वीच्या काळी मुलीच्या आईवडिलांना असं वाटत असे की मुलीच्या सासरी जाऊन आपण राहणं योग्य नाही. तीही मानसिकता आता बदलते आहे. त्यामुळे खरं म्हणजे मुलगी ही 2 कुटुंब सावरते, 2 कुटुंबांची जबाबदारी घेते. या प्रकारचं वातावरण हळूहळू तयार व्हायला पाहिजे. त्या प्रकारची एक जागरण या बेटी बचाव बेटी पढावच्या माध्यमातून समाजामध्ये रूढ झालं तर त्याचा उपयोग होईल. दुसरी गोष्ट की अनेकदा आपण हे भावनिक अपील ऐकतो वाचतो की मला मुलगी हवी आहे, आई हवी आहे, बायको हवी आहे, म्हणजे बहीण हवी आहे, बायको हवी आहे, आई हवी आहे, पण मुलगी नको आहे. तर अशा पद्धतीने मग आई कशी काय मिळेल, बायको कशी काय मिळेल, बहीण कशी काय मिळेल, याचा पण योग्य पद्धतीने आपण समाजामध्ये विचार केला पाहिजे की ही नाती जर संपुष्टात आली तर हा जो नैसर्गिक न्यायाचा एक प्रवास चालू आहे आपला, याच्यामध्ये खीळ पडू शकते आणि सामाजिक वातावरण या सगळ्यामधून खूप भेसूर प्रकारचं तयार होऊ शकतं आणि याचे काही परिणाम आपण आत्ता बघतो पण आहोत. त्यामुळे मुलगी जन्माला पण आली पाहिजे आणि तिने शिक्षितही झालं पाहिजे. इतकी उदाहरणं आपण आत्ता बघतो आहोत की स्त्री स्वतःची सुरक्षितता करू शकते, किंबहुना ती इतरांच्या सुरक्षेसाठी पण काम करू शकते. या प्रकारची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. त्यामुळे लहानपणापासून मुलगी जन्माला आल्यावर तिला कुटुंबातून या प्रकारचे संस्कार दिले गेले, विचार दिले गेले, शिकवलं गेलं, सक्षम बनवलं गेलं तर ती मुलगी हा आपल्या भारताचा एक मोठा असेट अशी असलेली शक्ती बनू शकते. याचा विचार केला पाहिजे. मागच्या अनेक वर्षांमध्ये जो महिलांनी शिकल्याचा आणि शिकल्यानंतर ज्या प्रकारचं करिअर करण्याचा सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये अगदी साध्या गोष्टींपासून शिक्षकांपासून आज आपण बघितलं तर सगळ्यात जास्त शिक्षक ह्या महिला वर्ग आहे की जो पुढची पिढी घडवतो आहे. इथंपासून ते अगदी कल्पना चावल्यासारखी यानामध्ये जाऊन ती स्वतःचा जीव गमावला पण तिने त्या संशोधनामध्ये मदत केली. अशा प्रकारच्या महिलांची अनेक उदाहरणं आहेत भारतामध्ये. इंदिरा गांधींसारखी जिला आधी गुंगी गुडिया म्हटलं गेलं पण तिने भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये ज्या प्रकारचं धैर्य दाखवून त्या सगळ्या युद्धाला सामोरं जाऊन त्या सगळी रणनीती आखली, या अशा महिलांची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. त्यामुळे या मुलीला जन्म देऊन तिला शिक्षित करून तिला सामर्थ्यवान बनवणं हे आज आपल्यासमोरचं मोठं चॅलेंज आहे आणि ते आपण केलं पाहिजे. राजेशजी म्हणाले तसं की जन्मदर कमी होण्यामुळे सामाजिक परिस्थिती काय निर्माण होते आहे हे पण आपण बघतो आहोत आणि त्या सगळ्याचा योग्य पद्धतीचा विचार प्रत्येक माणसाने केला पाहिजे. मला असं वाटतं की शिक्षणातून महिलांनी काय केले, महिलांनी काय केले याची उदाहरणं कोणी एकाने सांगून उपयोग नाही. आपल्या सगळ्यांच्या रोजच्या जगण्यामध्ये अशी आपण आत्ता बघतो. आजच मी बातमी वाचताना मला एक अजमा शेख नावाच्या मुलीचं बातमी वाचायला मिळाली की वडील नाही, आईने मजुरी करून तिला शिकवलं आणि ती फौजदार बनली. समाज, छोट्या गावामध्ये राहणं या सगळ्यावर मात करून तिने आज ही एक चांगली संधी स्वतःसाठी शोधली. अशा अनेक महिला आहेत चांगल्या परिस्थितीमध्ये ज्या आहेत त्या तर खूप उच्च शिक्षण घेऊ शकतात, पण छोट्या ठिकाणी राहून विपरीत परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं काम करणाऱ्या महिला खूप आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतकरी आत्महत्या करत असताना पुरुष शेतकरी आत्महत्या करतो. स्त्रीने या विषयासाठी आत्महत्या केल्याचं एकही उदाहरण नाही आहे. आणि त्याच्या पुढची गोष्ट मला असं सांगायचं आहे की शेतकरी जेव्हा आत्महत्या करतो तेव्हा त्याच्या माघारी त्याचं कुटुंब सांभाळण्याचं सगळं काम ती स्त्री अत्यंत निडरपणाने आणि धैर्याने करते. सेम परिस्थिती असते नवरा जेव्हा तिचा गेलेला असतो तेव्हा, पण ती त्यातून आपल्या मुलांना पण सावरते, स्वतः सावरते आणि त्या सगळ्या परिस्थितीवर मात करत सगळं स्वतःला गाडून घेऊन स्वतःची विचार जी काय आहेत शक्ती ती सगळी तिथे लावून ते कुटुंब ती सावरते आणि आपल्या मुलांना मोठं करते. अशी शक्ती ज्या महिलांमध्ये आहे त्या महिला जेव्हा त्या जन्म घेतात
तेव्हाच त्यांना संपवण्याचा जो विचार जे सामाजिक विघातक मंडळी करतायत, समाज विघातक मंडळी, म्हणजे मी त्याच्यामध्ये डॉक्टरांना पण दोषी पकडेन, थोड्याशा लालचेपोटी या प्रकारचं काम करणाऱ्या कोणत्याही समाजातल्या घटकाने हे करू नये. मुलींचा जन्मदर वाढला पाहिजे तर समाजव्यवस्था उत्तम चालेल, नाहीतर अनैतिकता वाढेल, नाहीतर अनेक नवीन प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे मुलींचा जन्म वाढला पाहिजे, जन्मदर वाढला पाहिजे. याच्यासाठी आम्ही प्रत्येकाने स्वतः या सगळ्यासाठी काही ना काही आमच्या आजूबाजूला शेजारी पाजारी जिथे काही आम्हाला असं घडताना दिसत असेल तिथे आमचं काम आम्ही जाऊन सांगण्याचं केलं पाहिजे, प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. आणि या मुलींना शिकण्यासाठी सुद्धा जर कुठल्याही प्रकारची आवश्यकता असेल, आर्थिक असेल, मानसिक पाठबळ असेल, ह्या सगळे देऊन आपण मुलगी जन्मालाही घालण्यासाठीचे प्रयत्न वाढवले पाहिजेत आणि शिक्षणासाठी पण तिच्या मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून ही सगळी जी एक मानसिकता निगेटिव्हली काम करते आहे त्याला खूप चांगल्या प्रकारचं एक सजगपणाने पॉझिटिव्ह मोड देऊन आपण हा प्रश्न जो आहे ह्याच्यावर मुळापासून काम करून ह्या प्रश्नाच्या भयानकतेपासून आपल्या समाजाला वाचवलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे माझी मुलगी आणि समाजातल्या मुली या लक्ष्मी आहेत, त्या धनाच्या पेट्या आहेत, त्या शैक्षणिकदृष्ट्या उच्च शिक्षित आहेत, हे मनात चित्र निर्माण केलं तर आपल्याला खूप चांगली समाजाची दिशा दिसेल आणि ते चित्र आपल्या डोळ्यासमोर आणून आपण यासाठी काम केलं पाहिजे. त्यामुळे बेटी बचाव बेटी पढाव या घोषवाक्याला आम्ही स्वतः मनातून खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट केला पाहिजे, त्यामध्ये अत्यंत सजगपणाने सामील झालं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. ताई, तुम्ही सांगताना तुमच्या सगळ्या याच्यामध्ये संपत्ती ही असेट्स आहे अशा प्रकारचा उल्लेख केला. आम्ही देखील आपल्याकडे एक प्रतिष्ठित, मान्यवर, विचारवंत, प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आपल्याकडे बघतो आहे. तुम्ही स्वतःला घडवत असताना तुम्हाला तुमच्याविषयी देखील आम्हाला जाणून घ्यायचं आहे की तुम्ही कशा प्रकारे घडलात. एक स्त्री म्हणून तुम्हाला सामाजिक जीवनात काम करत असताना समाजाच्या पुढे समाजाचे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलन असेल, वेळप्रसंगी आपण महिलांना बरोबर घेऊन जाणं असेल, त्यांना सगळ्यांना बरोबर घेत असताना किंवा समाजापुढे उभं राहत असताना तुम्हाला काही अडचणी आल्यात का? नाही आल्यात तर ते आपण आल्या असतील तर किंवा नाही आल्या असतील तर ते आपण सोडवल्यात कशा आणि कसे आपण उभं राहिलात? एक महिला म्हणून तुमचं कसं मत आहे? शाळा कॉलेजमध्ये असताना मुळात घरामध्ये सामाजिक वातावरण होतं. घरामध्ये तुम्ही प्रश्न विचारलात म्हणून मला मागे म्हणजे माझं सगळं बालपण आणि ती जडणघडण आठवली. माझी आजी बालविधवा होती आणि त्या काळामध्ये बालविधवा महिलांना पूर्ण केशवपन वगैरे करून सोवळं नेसून समाजामध्ये फार कुठे वावरायचं नाही या प्रकारची एक स्थिती समाजाने आणलेली होती. त्या प्रकारची माझी आजी होती. पण ती अत्यंत ज्याला म्हणतात की सगळ्या या गोष्टींची जाण असलेली, नवऱ्यानंतर शेतीवाडी जी आहे ती सांभाळून ठेवण्यासाठी सर्व प्रकारची धडपड करणारी आणि सामाजिक चालीरीतींना बळी न पडता स्वतःला अपडेट ठेवणारी अशी होती त्या काळातली. प्रचंड वाचन होतं तिचं आणि सगळ्या सामाजिक कामांमध्ये ती सहभागी असायची. त्यामुळे ते तिच्याकडे बघून की किती समाज त्रास देतो तरी पण आपण कसं धैर्याने त्या सगळ्याला सामोरं जायचं आणि आपलं कुटुंब जे आहे त्याला वर न्यायचं या प्रकारच्या भावनेने ती कायम काम करायची. त्यामुळे ते एक रोल मॉडेल माझ्या डोळ्यासमोर होतं. त्यामुळे अन्याय सहन करायचा नाही ही पहिल्यापासून एक अशी आपोआप संस्कार रुजत गेला आणि मी त्या अर्थाने नेहमीच अशी बेडर म्हणतील म्हणा, निडर म्हणा, काय जे तर तशी राहिले मी की कशाची मला भीतीच नाही वाटायची. असं वाटायचं काय मॅक्झिमम काय होणार आपल्याला असं तेव्हा वाटायचं. तिच्या अनेक आग्रही ज्या गोष्टी होत्या की वेळेचं बंधन असेल, अमुक असेल, मी म्हणायचे काय होतं त्याच्याने, भाऊ जातो ना 8पर्यंत बाहेर, मला का नाही जायचं. पण त्यातून हळूहळू लक्षात यायला लागलं की आपण स्त्री आहोत म्हणजे आपल्यावर काय बंधनं कशामुळे आहेत. मग ती बंधनं यायला नकोत यासाठी काहीतरी सामाजिक काम केलं पाहिजे, समाजामध्ये बदल आणला पाहिजे अशा भावनेतून सामाजिक कामाची सुरुवात झाली. त्याला दिशा मिळाली, विद्यार्थी दशेमध्ये काही काम करायला मिळालं. पण जग चांगलं आहे असा एक मनामध्ये दृष्टिकोन ठेवला तर आपल्याला चांगले लोक भेटतात असा पण मला अनुभव येत गेला. वाईट अनुभव आले नाही असं नाही. अनेक आंदोलनांच्या काळामध्ये आमच्या विरुद्धच्या अनेक नेत्यांनी मला असंही म्हटलं की उद्या कॅम्पसवर दिसलीस तर पाय तोडून टाकेल. मी म्हटलं ओके, पायच तोडशील ना.
दुसऱ्या वर्षी परत कॅम्पसमध्ये गेले. हा जो निडरपणा आला तो त्या बालपणाच्या संस्कारांमधून आला. त्यातून एक अशी मनामध्ये घट्ट धारणा झाली की तुमच्या मनामध्ये जर चांगल्या भावनेने तुम्ही काम करायचं ठरवलं असेल तर ते चांगलं होतं. तुम्हाला कितीही विरोध झाला तरी तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. असा एक अनुभव येत गेला. खूप अनुभव आले खरं म्हणजे या सगळ्यामध्ये. पण त्यात मी मुलगी आहे, मी स्त्री आहे म्हणून मला हे असं भोगावं लागतं आहे किंवा मला स्वतःला सांभाळावं लागतं आहे असे प्रसंग अगदीच तुरळक आले. ते कॉमनली आजही सगळीकडे येतात. पण आपण चांगले आहोत, आपण आपल्या मनामध्ये चांगल्या भावाने काम करतो आहे, आपण चांगले राहतो. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की मी ज्या भागामध्ये राहते आता त्या भागामध्ये अनेक गोष्टी मी बघते. मला असं वाटतं की स्त्रीच या सगळ्या परिस्थितीला प्रवोक करते की काय कधी कधी असंही मला वाटतं. मग त्या सगळ्याच्या मागे काय कारणं आहेत म्हणजे हा जर विचार करत गेलं तर त्यातनं काही काही उलगडत जातं. तो विषय आत्ताचा नाही आहे. पण म्हणजे मला असं वाटतं नेहमी की महिलांनी स्वतःच्या क्षमता ज्या आहेत ना त्यांना अपडेट केलं पाहिजे. त्यांना शारीरिकदृष्ट्या जेही काही मिळालेलं आहे त्याला अपडेट करायची गरज नाही. आपोआप ते लोकांना समजत जातं. तुमचं बुद्धी, तुमची मानसिक तुमचं जे एक बेस दिलेला आहे की तुम्ही प्रेमळ आहात, वात्सल्य तुमच्या मनामध्ये आहे, तुम्ही या सगळ्या जगाचं उत्पत्ती स्थान आहे, हा विषय मनामध्ये ठेवून आपण आपल्या स्वतःला अपडेट केलं, शिक्षणामध्ये अपडेट केलं, तुमच्या बुद्धिमत्तेला धार दिली, तुमच्या शरीरामध्ये जे काही क्षमता आहेत त्या अधिक चांगल्या पद्धतीने तुम्ही समोर आणल्या तर एक खूप चांगला समाज आणि ती महिला शक्ती ही सगळी जगाची उत्पत्ती खरं महिलेनी केलेली आहे. ते भान ठेवून आपण पुढे जायला लागलो ना तर खूप छान यातनं बाहेर येईल. तोही विचार मला वाटतं नक्की सगळ्यांनी केला पाहिजे. तुम्हाला बालपणी मिळालं निडरपणा आणि नंतर मिळालेलं प्रोत्साहन यामुळे हे सगळं होऊ शकेल असं म्हणता येईल? नक्की 100%. ताई खूप छान आपण माहिती दिली. जाता जाता सगळ्या दर्शकांना, पालकांना, विशिष्ट महिलांना तुम्ही काय संदेश देणार? मला हेच सांगायचं आहे की महिलांमधल्या क्षमता ज्या आहेत ना त्या खूप जास्त आहेत. सगळ्या एका वेळेला ती अष्टावधानी ज्याला म्हणता येते अशा प्रकारची स्त्रीच्या क्षमता आहेत. त्याचा उपयोग करून आपल्या बरोबरीच्या स्त्रिया, बहिणी, मुली, शेजारी पाजारी महिला या सगळ्यांना याची जाणीव करून देऊन आपण ही शक्ती जर आपण एकत्र केली तर आपण अधिक चांगल्या पद्धतीचं जग बनवू शकतो. आणि ते जग चांगलं बनवणं आपल्या हातात आहे. त्याच्यासाठी आपण खूप चांगल्या पद्धतीचे विचार, आचार, संस्कार हे आपल्या भोवती पसरवत गेलो तर एक चांगलं जग आपल्याला बघायला मिळेल. खूप खूप धन्यवाद. प्रेमळ, वात्सल्यमूर्ती आणि संपत्ती असलेली अशी आपली मुलगी असा एक संदेश आपल्याला त्यांच्या या माध्यमातून मिळाला. मी आपल्या साऱ्या दर्शकांच्या वतीने हेमा ताईंचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करेल आणि थांबेल. मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार. नमस्कार.